पेढे साखर यांचं वाटप करण्यात येते। आपण सर्वांनी या पानाच्या विड्याचा पेढ्याचा साखरेचा मनापासून स्वीकार करायचा आहे। चला वातावरण कलाकार आपल्या छान अशा। नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आजच्या या दुसऱ्या पार्ट 2 मध्ये या व्लॉगमध्ये। सो आता आपण आलो नमुदीच्या घरी बोरमालीला आणि इकडं आल्यावर इकडचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो, बघू शकतो। सो आज नमुदीचा साखरपुडा आहे आणि या साखरपुड्याच्या दिवशी आपण या ठिकाणी आलो आहे आणि आम्ही हा गाव एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करतोय। सो इथे एक बैलगाडा आहे, छकडा याला बोलतात, कोंबड्या आहेत आणि मावशी तिकडे जवळा साफ करते। जेवणाची दुपारचं संध्याकाळी आहे आमचा साखरपुडा। तर मावशी बघू शकतात आमची जवळा रस्सा बनवणार आहे, वांगा सुकट शेंगाची शेंग। गप मम्मी नको जास्त हे मयुरी लवकर ये। बोल। कांदे पोहे खूप छान बनवलेले आम्ही, खरंच भारी बनवले, सगळे नाश्ता केला। ये ग मयुरी इकडे ये ना ब्लॉग मध्ये। मग काय झालं का सगळं? आणि मोठी मावशी यांची मोठी सासू आणि माझे सासरे आप्पा, त्यांचं मी आता जेवण करणार, पुलाव भात करायचं त्यांना। मम्मी हसतायत तुझ्या आता या आमच्या गुरुमलच्या मोठ्या जाऊबाई आहेत, आणि आमची ही नवरी आलेली आहे, ही नवरी आलेली आहे। सो गाईज आता आपण गाव एक्सप्लोर करण्याची प्रक्रिया करूच। इकडचा व्ह्यू बघा किती मस्त आहे, शांतता आहे बोरमालीला बघा। तुम्हाला मी नमुदीचं घर पहिला तर दाखवतो। हा असं त्यांचं घर आहे, इथून स्टार्ट होतो। ह्यांचं एक दुकान पण आहे, ह्या गावामध्ये एकमेव यांचंच दुकान आहे। सर्व लोक गावातले ह्यांच्याकडेच काय सामान बिमान असेल तर खरेदी करायला येतात। हा यांचा घर आहे बघा, लोक इथं बसले। आणि अधिष्ठान घर बघा किती नवीन बनवलं आहे। सो गाईज आता इथे जेवणाची तयारी चालू आहे रात्रीच्या। पीठ मारतायत। अरे खाली या टाकेल ना डायरेक्ट। सो गाईज आपण हा गेट उघडूया आणि ते लोक गेले आतमध्ये जाऊ, आधी हा गेट लावूया। हे आम्ही इथे काय जरा आमच्या लोकांना सांग, काय आहे काय परसाव झाड बघा, झाड गाईज एवढंच आहे इथं फुल आहेत। आता पुढं विहीर आहे ती बघूया आणि इथं फोटो शूटिंग चालू आहे यांची। गेटच्या बाहेर पडू ते लोक पडले पण, आणि आता पुढे पण चालत केले। हे बाजूचं अक्षू तशी बघायला गेलो तर एक फुलांची बाग आहे। आता आपण बाहेर जाऊया, इथं विहीर आहे, आता विहिरीकडे आलोय आपण। चला जाऊ, ह्या बागेच्या बाजूलाच विहीर आहे, तिथं पिण्याचं पाणी आहे आणि तिथे एक विहीर आहे, तो फक्त अंघोळीचा आहे।
आता आता हा पाणी पियायचं आहे, तर आपण जाऊ इथं. दीक्षा बघा कशी दिवाणीसारखी करते. हे शिकवलंय का दीक्षा मी तुला? चला घालून फिरते बघ मी. सो गाईज आता आम्ही चाललोय पुढे. आम्ही चाललोय ती विहीर बघायला. पिण्याचं पाणी होता, आता आपण आंघोळीचं पाणी बघू. गाईज तिकडे विहीर आणि इथं तलाव आहे बघा. तलाव बघा किती मस्त आहे. आणि त्या तलावच्या बाजूलाच हे लोक कुठेतरी चाललेत. आणि इथे ग्रीन बघा किती आहे. हिरवळ बघा, हिरवळ फक्त तुम्ही. सर्व फोटो काढतायत आणि या निसर्गाचा अक्षयदी आनंद घेते. सो गाईज सर्व काही करून आम्हाला झालेला आहे आमचा. आता आम्ही चाललो थेट घरी. आता तिकडची हालचाल काय हालचाल ते बघू. जेवणं चालू जेवणं. आता मी जेवून घेऊ. दुपारचे 12:30 झाले तरी 12:30-1 जाऊ. लेट्स गो. रात्री जो कार्यक्रम होणार आहे साखरपुड्याचा, त्याचा हा स्टेज आहे. आणि इथं आता तयारी चालू आहे. स्टेज जेवणाची तयारी चालू आहे खाली. इथे कांदे बिंदे कापण्याचं काम चालू आहे. तिकडे पण जेवणाची कामं चालू आहेत. आता तुम्हाला भेटतो मी नंतरला डायरेक्ट थोड्या वेळाने. आता झोपतो जरा. शिक्षणाचा कर्मचारी वर्ग या सर्वांचा या साखरपुड्याचा सोहळा या ठिकाणी संपन्न होते. छान अशी खुर्च्यांची मांडणी केलेली आहे. आलेल्या सर्व त्र्यंबक गौरी नारायणी नमस्तुते. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री वल्लालेश्वराच्या वास्तव्याने आणि ज्या राजांची आज जयंती साजरी होत आहे, संपूर्ण जगामध्ये ज्यांची जयंती साजरी होत आहे, ते हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुधागड तालुक्यातील पाली गाव परिसरातील या छान अशा निसर्गरम्य गुरमाली गावामध्ये आज कैलासवासी नारायण जांजू ठोंबरे यांची महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. आणि हा साखरपुडा सोहळा संपन्न होत असताना समस्त ज्या कार्यक्रमाने साखरपुडा सोहळ्याची सुरुवात होते तो कार्यक्रम म्हणजे सुपारी फोडण्याचा सोहळा. आणि तोच विधी बाबा जोरदार ताल झाला पाहिजे. छान अशा सुपारी वाढवून या साखरपुडा सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. दीर्घमायुः त्यांना तुम्ही लावा. ओम जातवेदसे सुनवामसो ममराती यतो निदहात्मके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वेष्वारब्ध कार्येषु त्रयस्त्री भुवनेश्वरः देवादिशन्तु सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनः. यत्र योगेश्वरः शान्तिधौ अद्य दिवस सौम्यवासरे वासरस्तु अद्य दिवस सहितानां क्षेमस्थैर्य आयुरारोग्य ऐश्वर्यादि अभिवृद्ध्यर्थं सकल मंगल. आमच्या ताईचे साखरपुड्याला नम्रता ताईचे साखरपुड्याला. आमच्या ताईचे साखरपुड्याला नम्रता ताईचे साखरपुड्याला. सुपारी फोडली मांडव दाराला. आले
हळद कुंकू वाहिला मंदिराला आमच्या ताईचे साखरपुड्याला सुनवाम सुमराति यतो निदहाति वेदाः सनः पर्षदति दुर्गाणि विश्वानाविव सिन्धुन्दुरिता यग्नेहि जमला अंगणी चढली तोरण मानवदारी कांकण ऋण झुन पैजन सजली माहेरच्या पाचणी चला थोड्या थोड्या गालावरी चढलेला जची झाली पोरी नवरी आली संगईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी पोरी नवरी आली बहारों फूल बरसाओ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है बहारों फूल बरसाओ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया। पेढे साखर यांचा वाटप करण्यात येते। आपण सर्वांनी या पानाच्या विड्याचा पेढ्याचा साखरेचा मनापासून स्वीकार करायचा आहे। चला वाद्यवृंद कलाकार आपल्या छान अशा वाद्यवृंदाने या सोहळ्याची शोभा वाढवायची आहे। एका जोरदार नम्रताने आकाशाची झाल्या पाहिजे। आंती घालून आकाशाने नम्रतेचा स्वीकार या ठिकाणी केलेला आहे। आतषबाजीमध्ये हा सोहळा अतिशय आनंदाने मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। फटाक्यांची आतषबाजी या ठिकाणी केली जाते। नक्कीच हा आनंद आहे कोंबडे परिवाराचा आहे, आनंद आहे काटकर परिवाराचा। या परिवारामध्ये हा सोहळा या ठिकाणी आणि दोघांनीही एकमेकांच्या बोटामध्ये अंगठी घालून एकमेकांना पेढा भरून आपला जेवणाची तयारी करतो मी, जेवतो नंतरला भेटतो। कल्पेश इथे भात वाढताना सर्व काही कार्यक्रम सुखरूप झालेला आहे आणि साखरपुडा पार पडलेला आहे आणि आता सर्व जेवण बिवण पण झालेलं आहे आणि आता सर्व लास्टला फोटो काढतात। नवरा नवरी पण त्यांच्या घरी गेले झोपायला, दुसऱ्या वेळेला कधी पण फोटो काढून जातात आणि आता इथं बघा त्यांचे फोटो काढून झालेले आहेत। तर आता बघू
जर काही तुम्हाला ही साखरपुड्याची व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय.